पहिल्या बॉलवरती एक धाव आली. पुन्हा एकदा टाउन दी ग्राउंडचा हा फटका पाहायला मिळतोय. दरम्यान 2 धावांची मागणी होती, 2 धावा पूर्ण केल्या, तिसरीची मागणी आहे, धावचीतची संधी देखील आहे आणि इथे मात्र परतावा लागेल. पहिला विकेट आता मात्र गमावलाय धावचीतच्या स्वरूपात. महत्वाचा विकेट आता मात्र गमावलाय शिरगाव मास्टर संघाने. महत्वाचा धक्का लागला गेलाय. मनोज कालच्या दिवसामध्ये काय बॅटिंग केली होती, काय गोलंदाजी केली होती आणि तो विकेट आता मात्र अवघ्या या दुसऱ्या बॉलवरती गमावलाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली होती आणि दुसऱ्या बॉलवरती मात्र तिसरी धाव घेत असताना हा फलंदाज बाद झालाय. काही गरज नसताना मात्र आपला विकेट या ठिकाणी गमावलाय या बॅटरने. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. महत्वाचा खेळाडू या ठिकाणी बाद देखील झालाय. आता मात्र जयवंत आणि विशाल या दोन फलंदाजांवरती देखील महत्वाची जबाबदारी असेल. जयवंतच्या बॅटमधून मोठे फटके काल देखील पाहायला भेटले नव्हते, परंतु हा सामना अतिशय महत्वाचा आहे, फायनल मॅच आहे आणि या मॅचमध्ये मनोजची विकेट लवकर गमावली शिरगाव मास्टर संघाने. आता मात्र जयवंतला या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. जयवंतच्या बॅटमधून कुठेतरी धावा येतील का? जय धारवे 40+ मास्टर राई संघ एक बलाढ्य संघ आहे आणि आजच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स राई संघाचा मात्र अफलातून राहिलाय आणि इथे मात्र गॅपमध्ये बॉलला टाकल्यानंतर 4 धावा अर्जित केले जयवंतच्या बॅटमधून. आता मात्र या 4 धावा 4 धावेच्या मदतीने संघाच्या धावा आता वाढत असताना धाव फलक जाऊन पोहोचलाय 7 वरती. जयवंतला या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या संघासाठी आणि तो प्रयत्न अवघ्या या बॉलवरती त्यांनी केलाय. स्वतःचा वैयक्तिक अकाउंट 4 धावेच्या मदतीने ओपन केलाय बॅटिंग करत असताना जयवंतने. मैदानाच्या आतमध्ये आल्याबरोबर पहिल्याच बॉलवरती 4 धावा अर्जित करत असताना एक चौकार त्याच्या बॅटमधून आता मात्र आपण पाहिला. डीप पॉईंट क्षेत्रामध्ये कृष्णा पाटीलला आपण पाहतोय आणि अगदी त्याच गॅपमधून बॉल ट्रॅव्हल झाला होता 4 धावांसाठी. या 4 धावेच्या मदतीने 7 धावा आपण धाव फलकावरती पाहिल्यात. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धर्मेंद्र गोलंदाजी मार्गावरती अतिशय चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये धर्मेंद्र या गोलंदाजाने केलेली आहे आणि हा सामना देखील अतिशय महत्त्वाचा आहे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये एक मोठा धक्का त्याने दिलाय धावचीतच्या स्वरूपात, तर धावा खर्च केल्या सध्याच्या स्थितीला ते म्हणजे 7. 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 3 बॉलमध्ये धावा किती येतील ही अपेक्षा आहे. जयवंतकडनं मात्र भरपूर सारी अपेक्षा आहे संघाला, कारण या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे. हा फलंदाज जर जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबला तर एक मोठा आव्हान ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये तो करेल आणि ती जबाबदारी मात्र त्याच्याकडे आहे आणि ती कुवत देखील आहे, ती क्षमता देखील आहे या फलंदाजामध्ये. इथे मात्र फटका फसला गेलाय, परंतु नो मॅन्स लँडमध्ये टप्पा पडल्यानंतर एका धावेवरती समाधान मानावं लागलं होतं आणि इथे मात्र धावचीतची संधी आहे. हातामध्ये बॉल होता, जवन त्याचा नकार होता, परंतु विशाल मात्र स्वतःला सावरू शकला नाही आणि दरम्यान धावचीतच्या स्वरूपात त्याला परतावं लागतंय. आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावलाय धावचीतच्या स्वरूपात. काही गरज नसताना आपण पाहिलं विशाल आता मात्र बाद झालाय धावचीतच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का लागलाय शिरगाव मास्टर संघाला. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा. जयेश यांच्या माध्यमातून काय चांगलं शतरक्षण आपण पाहिलं. ट्राय केला होता हा झेल पकडण्यासाठी. थर्टी 38 सर्कलच्या आतमध्ये आपण जयेश यांना पाहतोय आणि त्यांच्या डोक्यावरनं बॉल चालला होता. असं वाटलं होतं की सीमारेषेच्या बाहेर बॉल चाललाय. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. आजच्या दिवसामध्ये काय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय धर्मेंद्र यांच्या माध्यमातून. अप्रतिम त्यांचा सराव राहिलाय. या स्पर्धेसाठी खास त्यांनी भरपूर सराव केला होता. सूत्रांकडून माहिती भेटते की 3 दिवस त्यांनी सराव केला होता, सुट्टी काढली होती कामावरनं.
या टुर्नामेंटसाठी. आणि दरम्यान काय चांगले षटक हाताळलेत आजच्या दिवसामध्ये. भरपूर कमी धावांचे षटक हाताळलेत त्यांनी. मागच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी 6 धावा खर्च केल्या होत्या. त्या आधीच्या सामन्यामध्ये देखील 3 धावा खर्च केल्या होत्या. 3 ओव्हरमध्ये फक्त 17 धावा त्यांनी खर्च केलेत आणि महत्वाचे विकेट देखील काढलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इतकी चांगली गोलंदाजी आज अफलातून कामगिरी राहिलेली आहे गोलंदाज धर्मेंद्रची. या वेळेस फटका पुन्हा एकदा चांगला आहे. कृष्णा पाटील वेगाने धावत असताना पाहायला मिळतात. दरम्यान निलेश त्या ठिकाणी होते, माफ करा. दरम्यान तत्पूर्वी लगेच 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने संघाच्या सांघिक धावसंख्या आता मात्र दुहेरी आखाड्यामध्ये प्रवेश करत असताना 10 वरती. पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या जगदीश गोलंदाजी मार्गावरती जयवंतसाठी. जयवंतच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. या वेळेस मात्र तो फटका येईल का? बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर बॉल खाली आणि झेल पकडलाय. खेळ इथे संपलाय जयवंतचा. बॅक टू द पवेलियन. आणखीन एक मोठा धक्का लागलाय शिरगाव मास्टर संघाला.
शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावफलकावरती 19 लागलेत. 19 धावा लागल्या गेले धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या या 12 बॉलमध्ये मात्र शिरगाव मास्टर संघाला चांगल्या धावा जमवाव्या लागतील. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज कृष्णा पाटील. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. थर्डमॅनला बॉल सध्याच्या घडीला चाललाय. फिल्डर वेगाने पळतोय परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या अगदी जवळ थांबवला गेलाय का? थांबवला गेलाय. तत्पूर्वी 3 धावा धावून पूर्ण केल्या. चौथ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता या बॉलवरती 4 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या मदतीने संघाच्या सांघिक धावसंख्या आता मात्र पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणारे 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज कृष्णा पाटील चांगली गोलंदाजीचा नजारा पेश करत असताना पाहायला मिळतोय. अमयच्या विरोधामध्ये गोलंदाजी करायची आहे. अमयच्या बॅटमधून मोठा फटका येईल का अपेक्षा आहे टीमला. यावेळेस मात्र बॅटची एज होती. दरम्यान 1 धाव या ठिकाणी मिळते. एका धावेवरती समाधान मानत असताना दोन्ही गोलंदाज आणि या एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा देखील धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 29 धावा लागल्या गेलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका अपेक्षित आहे. तो म्हणजेच शिरगाव मास्टर संघाला. तो मोठा फटका येईल का? कृष्णा पाटीलच्या गोलंदाजीवरती कुठेतरी तो आक्रमण आणि प्रतिहल्ला पाहायला मिळेल का? कृष्णा पाटील गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना अमयसाठी. यावेळेस मात्र डाट अपील केली आणि पंचांचा हात आकाशाकडे. फलंदाज बाद लेग बिफोरच्या स्वरूपात आता मात्र आणखीन एक धक्का लागलाय. म्हणजे शिरगाव मास्टर संघाला. यावेळेस फुलटच करून घेतलाय. ऑन साईडला फटका चांगला आहे. एकदा वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी या ठिकाणी आहे आणि सहजरित्या या बॉलवरती केल्या 2 धावा पूर्ण. 3 षटकांचा सामना आहे आणि दरम्यान शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या या षटकामध्ये कृष्णा पाटील ने धावा खर्च केल्या.
12 धावा खर्च केल्या. टोटल धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर लागल्या गेल्या त्या म्हणजेच 31 आणि 32 धावांचा टार्गेट सेट केला गेला आहे. 32 धावांचा पाठलाग करावा लागेल तो म्हणजेच जय धारावी 40+ मास्टर राई संघाला. बत्तीस धावांचा टार्गेट सेट केलाय. 32 रन्स. 32 धावा पूर्ण कराव्या लागतील जय धारावी 40+ मास्टर राई संघाला हा सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला शिरगाव मास्टर संघ आहे, दुसऱ्या बाजूला मात्र संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच जय धारावी 40+ मास्टर राई. या दोन संघांमध्ये असलेली फायनल मॅच, शेवटचा सामना आहे, अंतिम सामना आहे या स्पर्धेतील.
गोलंदाजी मार्गावरती पहिलं षटक हाताळण्याकरिता आता मात्र विशालला आमंत्रित केलंय. विशालच्या खांद्यावरती पहिल्या षटकाची जबाबदारी टाकलेली आहे. पॉवर प्लेचं षटक नाही आहे, पॉवर प्लेचं बंधन देखील नाही आहे. 3 षटकांचा खेळ आहे. 3 षटकांमध्ये बनवाव्या लागतील 32 धावा धारावी मास्टर राई संघाला. यावेळेस फक्त हलक्या हाताने कट केला आहे, बॉलला दिशा दिली, एकदा वेगाने पूर्ण केली आणि भरतच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. तत्पूर्वी मात्र फक्त एका सिंगलवरती समाधान मानावं लागतंय. एका सिंगलच्या मदतीने आता मात्र जयेशला स्ट्राईकवरती आणलं गेलंय आणि जयेशच्या बॅटमधून मोठे फटके येतील का ही अपेक्षा देखील आहे संघाला. विशाल पुढचा चेंडू घेऊन जात असताना जयेशसाठी ह्या वेळेस मात्र जयेशने फोर्स केलाय ऑन साईडला. बॉल नो मॅन्स लँडमध्ये पडल्यानंतर मात्र इथे मिसफील्ड झाली आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती 3 पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू जयेशसाठी. यावेळेस पुढे येऊन खेळलाय, एकदा वेगाने पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस मिसफील्ड झाली अमेयच्या माध्यमातून आणि दरम्यान लगेच 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावा आता मात्र आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली. आणखीन एक या ठिकाणी चौथ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि चौथी धाव घेत असताना काय घडलंय, पंचांचा हात आकाशाकडे म्हणजे जयेश भोईरला परतावं लागतंय. धावचीतच्या स्वरूपात आता मात्र फलंदाज बाद झालाय. तीन चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती लागलेत धावा, त्या म्हणजे 6. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा लागलेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जगदीश पाहायला मिळतोय. 32 धावा करायच्यात, 6 धावा झालेत. यावेळेस मात्र आक्रमण केलाय, फिल्डर आहे मागे, एक धाव वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, धावचीतची संधी आहे, इथे मात्र निसटलाय चेंडू. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावा धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोचलाय 7 वरती. विशालचं हे षटक आता मात्र आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 बॉलमध्ये कुठेतरी एखादा विकेट या ठिकाणी जर घेतला तर कुठेतरी एक सामना अगदी बॅलन्सिंगमध्ये जात असताना पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल विशालचा, यावेळेस आक्रमण जरूर केला आहे. दरम्यान फिल्डर फिल्डर मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा लगेच उचलला जाणार आहे. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलंय, दुसरीचं तिसरीमध्ये करता येईल का? धावचीतची संधी आहे आणि यावेळेस 3 धावा. 3 धावेच्या मदतीने संघाच्या धावा आता मात्र धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळतील. धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय 10 वरती. जी सरासरी हवी आहे संघाला ती सरासरी अगदी 5 बॉलमध्ये कंप्लीट करत असताना पाहायला मिळतोय जय धारावी फोर्टुप्लेस मास्टर राई संघ. 32 धावांचा पाठलाग 3 षटकांमध्ये करायचा आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज विशाल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय.
10.66च्या सरासरीनं वाटचाल करायची होती. सध्याच्या घडीला 10 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेस कार्पेटचा वापर केलाय. फक्त हलक्या हाताने बॉलला दिशा दिली, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता केला जाणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानतायत. धावफलक जाऊन पोहोचलाय 11 वरती. जी सरासरी आहे ती सरासरी आता मात्र गाठली जाते जय धारावे 40+ मास्टर राई संघाच्या वतीनं. एकवीस धावांची गरज आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू निर्धाव राहिलाय. या गोलंदाजाने मात्र भरपूर इम्प्रेस केलाय. मनोज कालच्या दिवसामध्ये काय सुरेख बॅटिंग, काय गोलंदाजी, अफलातून कामगिरी शिरगाव मास्टर संघासाठी केली ती म्हणजेच मनोज याने. आता देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ऑन साईडला फटका चांगला आहे. दरम्यान रामदास त्या ठिकाणी आहे. एकदा वेगाने पुन्हा दुसरीचा प्रयत्न, धावचीतची संधी आहे आणि बॅटर आता मात्र आउट. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. महत्वाचा धक्का लागलाय. निवास भोईर बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क नाही. तीन चेंडूंचा खेळ सध्याच्या घडीला संपलाय. काही चांगली गोलंदाजी मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळते. 9 चेंडू 20 धावांची गरज आहे. काल देखील काय अफलातून सामना आपण पाहिला होता. शिरगाव विरुद्ध जानकाय 11 मुर्दा संघाच्या माध्यमातून तो सामना आपण पाहिला होता आणि दरम्यान 9 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना तो सामना शिरगाव मास्टर संघाने जिंकला होता. आणि त्याचं कारण होतं मनोजचे तिन्ही चेंडू त्याने निर्धाव टाकले होते. आता मात्र प्रहार केलाय. हवेमध्ये बॉल आहे. जेवण त्या ठिकाणी आहे आणि इथे देखील विकेट गमावलाय. महत्वाचा फलंदाज आता मात्र या ठिकाणी बाद झालाय. जगदीशला परतावा लागताय. बॅक टू द पवेलियन. महत्वाचा मोठा धक्का लागलाय जय धारावे 40+ मास्टर राई संघाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कोणत्या फलंदाजाला पाठवलं जाईल. दिनेश या फलंदाजाला आता मात्र संधी भेटली. दिनेशला मात्र या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. आपल्या संघासाठी इथे मात्र चांगल्या धावा बनवाव्या लागतील. कारण हा षटक जर आपण पाहिला तर मनोजने फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलेली आहे. 4 चेंडू त्याने टाकलेत आणि 4 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च करत असताना तो पाहायला मिळतोय. काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मनोजच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. दिनेशसाठी पुढचा बॉल. मनोज यावेळी सुचली घेणारा चेंडू आपण पाहिला होता. दरम्यान कोणतीही धाव या बॉलवरती नाही. आणखीन एक चेंडू आलाय डॉट स्वरूपात. निर्धाव चेंडूचा खेळ पुन्हा एकदा संपलाय. काही अफलातून गोलंदाजी पूर्णपणे सामन्याला नरम करून ठेवलाय गोलंदाज मनोजने. या षटकामध्ये फक्त एक धाव आली. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलला देखील काय कट आहे.
टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी मातीचा सुगंध देत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. फलंदाज पूर्णपणे बीट झाला. निर्धाव चेंडूचा खेळ संपला गेला आणि आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये संघाला जिंकण्यासाठी धावांची गरज 20. 6 चेंडू 20 धावा. 6 चेंडूमध्ये 20 धावा या पूर्ण केल्या जातील का? कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल? कोणत्या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरिता बोलवलं जाईल? गोलंदाजाची निवड या ठिकाणी केली जाते शिरगाव मास्टर संघर्षाच्या माध्यमातून. रामदासला बोलवलं गेले गोलंदाजी मार्गावरती. चला प्लीज विनंती करतोय थोडस फास्ट केला. सहा चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. सहा चेंडू मध्ये 20 विकेट न गमावता जर 19 केल्या तरी देखील संघ जिंकू शकतोय. पहिला बॉल आलाय वाईड. अवांतर धावा. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. आता 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. विकेट न गमावता जर 18 धावा देखील केल्या तरी देखील जय धारावी 40+ मास्टर राई संघ जिंकेल. म्हणजेच भूषणला शेवटच्या बॉलपर्यंत खेळावा लागेल आणि शेवटच्या बॉलपर्यंत त्याला 3 मोठे फटके खेळावे लागतील या षटकामध्ये. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू राहिला निर्धाव स्वरूपात. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 19. 5 चेंडू 19 जरी 18 केल्या तरी देखील संघ जिंकेल. 5 मध्ये 19 ची गरज आहे. 18 केल्या तरी देखील संघ जिंकणार आहे. दरम्यान गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रामदास पाहायला मिळतोय. रामदास हे षटक निर्णायक षटक आहे आणि त्या निर्णायक षटकामध्ये गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू अवांतर फेकल्यानंतर दुसरा चेंडू मात्र त्याने निर्धाव टाकलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. जी गोलंदाजी मनोजने केली आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु एका बाजूला भूषणवरती जबाबदारी आहे या सामन्याची. जसा त्याने मागील सामना जिंकवला होता आणि तसेच त्याला बॅटिंग या सामन्यामध्ये देखील करावी लागेल. मागील दोन्ही मॅचमध्ये आपण पाहिलं होतं कारण शिलेधर मास्टर नवघरच्या विरोधामध्ये खेळत असताना अजय मात्रेवरती प्रहार आपण पाहिले होते आणि तब्बल 18 धावा त्याने लुटल्या होत्या त्या षटकामध्ये आणि इथे देखील 18 धावांची गरज आहे. त्या 18 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील का? 19 ची गरज आहे. परंतु जरी 18 केल्या विकेट न गमावता तरी देखील राय संघ जिंकेल. इथे ऑन साईडला प्रहार केला. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेची मागणी आहे. दुसरी धाव घेत असताना धावचीतची संधी देखील आहे आणि इथे मात्र विकेट गमावलाय दिनेशचा. आता कंपल्सरी 18 धावांची गरज आहे. 18 धावा आता मात्र कंपल्सरी कराव्या लागतील विकेट गमावल्यानंतर. धाव फलकावरती जर आपण पाहिल्या धावा लागल्यात त्या म्हणजेच 14. 32 धावांचं टार्गेट आहे आणि या 18 धावा आता मात्र कंपल्सरी कराव्या लागतील. रामदासने आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या 2 चेंडूमध्ये. येणाऱ्या 4 बॉलमध्ये 18 ची गरज आहे. 4 बॉलमध्ये या 18 धावा होतील का? मोठे फटके भूषणच्या बॅटमधून येतील का? प्रयत्न करतोय. पुढचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला बुडवलंय. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. फलंदाज बाद. कृष्णा पाटील देखील या ठिकाणी बाद झालाय.
सन्माननीय पोलीस पाटील विल्यमजी गोविंद साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. चौक मास्टर संघाच्या वतीनं भव्य दिव्य अग्रिकोलीज क्रिकेट स्पर्धा 2026 हे आयोजन आपण पाहतोय. आणि दरम्यान ज्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचं उद्घाटन केलं होता ते विल्यमजी गोविंद साहेब आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. हा सामना आता मात्र जवळपास विजयाच्या अगदी जवळ आलाय. तो म्हणजेच जर आपण पाहिलं तर शिरगाव मास्टर संघ, कारण चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये संघाला जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 16. 2 मध्ये 16ची गरज आहे. इथे देखील बॅटची एज आणि बॅटर आउट. आणखीन एक विकेट गमावलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटचा चेंडू खेळण्याकरिता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाठवला गेलाय. जयेश भैर यांच्याकडनं पारितोषिक आलाय. षटकार जर मारला तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि चौकार जर मारला तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. वाईट बॉल, अवांतर धावेमध्ये भर होईल. षटकार मारला तर रोख रक्कम 1000 रुपये, चौकार मारला तर 500 रुपये. जयेश भोईर यांच्या माध्यमातून हा पारितोषिक आहे. हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच शिरगाव मास्टर संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, फायनलचा मानकरी संघ हा बनलाय तो म्हणजे शिरगाव मास्टर संघ. अंतिम विजेतापद या ठिकाणी पटकावलाय संघाने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम राई संघ. चला विनंती करतोय आपण हँडशेक करून मैदानातून बाहेर यायचं आहे. लगेच आपण बक्षीस समारंभाकडे देखील वळणार आहोत. दोन्ही संघांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. आपण लगेच या ठिकाणी बक्षीस समारंभाला देखील सुरुवात करणार आहोत. अग्रिकोली समाज सेवा मंडळाचे सदस्य सन्माननीय हिम्मतजी भोईर साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे अग्रिकोली समाज सेवा मंडळाचे सदस्य देवानंदजी भोईर साहेबांना देखील विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती या. अग्रिकोली समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय विश्वासजी भोईर साहेबांना विनंती करतोय कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे अग्रिकोली समाज सेवा मंडळाचे उपाध्यक्ष